श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्ध मुनींचे बोलणे ऐकून नामधारक त्यास भक्तिभावपूर्वक वंदन करून विचारता झाला. हे कृपाळू दातारा, श्रीपाद कुरुपूर येथे असताना काय घडले त्याविषयी विस्तारपूर्वक सांगावे. त्यावर सिद्ध नामधारक म्हणाले, तेथे कुरुपूर येथे राहणारा एक धोबी म्हणजेच परीट श्रीगुरूंचा सेवक झाला. नामधारकाच्या मनातील भक्तिभाव जाणून घेत सिद्धमुनी त्यास श्रीगुरूंचे चरित्र सांगू लागले. नित्यनेमानुसार श्रीपाद गंगा नदीवरून स्नान करीत असत आणि जनरीतीप्रमाणे संध्यादी कर्मे आचरित असत. ज्यांचे दर्शन घडताच गंगा स्नानाचे पुण्य लाभते त्यांना अशा आचरणाची खरे तर गरज काय, परंतु लोकावर होणारा त्यांचा अनुग्रह लक्षात घेता श्रीपाद तसे करीत असत. एके दिवशी स्नानास आलेले श्रीपाद येती गंगेच्या पात्रामध्ये उभे राहिले. अवतीभोवती सर्व दिशातून गंगा वाहत होती. गंगेच्या काठावर एक धोबी म्हणजेच परीट नित्य नेमाने कपडे धुणे करता येत असे आणि श्रीपाद गुरूंना वंदन करीत असे. तिन्ही वेळेला तो धोबी अतिशय विनम्रपणे श्रीगुरूसमोर मनपूर्वक साष्टांग नमस्कार घालीत असे. एके दिवशी श्रीगुरूंना नमस्कार करण्याकरता धोबी आला असता श्रीगुरू त्यास जे म्हणाले ते तू नामधारका एकाग्र चित्ताने ऐक. श्रीपाद म्हणाले, अरे तू नित्य कष्ट करतोस, मी तुझ्या भक्तिभावाने प्रसन्न झालो आहे, तू आता सुखाने राज्य कर. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून धोब्याने त्याच्या धोतराच्या पदरास गाठ मारली आणि तो हात जोडून विनंतीपूर्वक म्हणाला, श्रीगुरू आपण सत्य संकल्पाचे दाते आहात. त्यानंतर धोब्याने प्रपंचाविषयी चिंता करणे सोडून दिले आणि तो श्रीगुरूंच्या सेवेत नित्य रममाण झाला. श्रीगुरूंच्या मठात गेला असता तो दुरूनच त्यांना वंदन करीत असे. श्रीगुरू सेवेत मग्न राहत असे. अशा रीतीने तो धोबी कित्येक दिवस श्रीगुरूंची सेवा करीत राहिला. अंगण झाडणे, सडा शिंपडणे आदी कामे तो नित्यनेमाने करू लागला. अशातच एकदा वसंत ऋतूतील वैशाख मासामध्ये एक राजा नावेमध्ये बसून त्या नदीपात्राजवळ आला. नौकेतून तिथवर आलेल्या राजासह जलविहार करणाऱ्या त्या मंडळींनी उत्तम वस्त्रे व अलंकार धारण केले होते. त्यांचे सैन्य नदीच्या दोन्ही तीरावर एकवटले होते. असंख्य हत्तीघोड्याने व्यापलेल्या त्याच्या सैन्यातील शूरवीर मंडळींनी उत्तम अलंकार परिधान केले होते. राजाने नदीपात्रात प्रवेश करताच कृष्णाविनी नद्यांच्या तटावर वाद्यांचा नाद सुरू झाला. अनेक वाद्ये मोठमोठ्याने वाजू लागली. त्यावेळी श्रीगुरूंना वंदन करीत असलेल्या त्या धोब्याचे मन विचलित झाले. नदीपात्रात आलेल्या राजाचा दिमाग व थाट तो पाहत राहिला. त्याला या घटनेचे नवल वाटले. तो मनाशी विचार करू लागला, मी जन्माला येऊन संसारात असे सुख पाहिलेच नाही. माझे जगणे जणू पशु समानच आहे. या राजाचे जगणे खरेच आनंददायी आहे. याच्यापाशी अनेक स्त्रिया, वस्त्रे व अलंकार आहेत. मग हा किती मोठा ईश्वरभक्त असेल, याची पूर्वपुण्य किती असेल, याने कोणत्या देवाला पूजले असेल जेणेकरून याचे पुण्य फळाला आले असेल. यास कोण गुरु लाभले जेणेकरून हा लाभ त्यास घडला. श्रीगुरूंना वंदन करण्यास आलेल्या त्या धोब्याच्या मनातील हा विचार श्रीगुरूंनी जाणला. भक्तवत्सल श्रीगुरूंनी त्याचे मन जाणून घेत त्याला बोलावले आणि त्यास विचारले, तुझ्या मनात काय चालले आहे. त्यावर धोबी म्हणाला, श्रीगुरू मी केवळ आपला दास आहे. त्या राजाकडे पाहून माझ्या मनास संतोष झाला. कोणत्या देवाची आराधना करून त्याने ही स्थिती प्राप्त केली असेल याचा मी विचार करीत होतो. अशा प्रकारच्या वासना केवळ अविद्येच्या योगाने उत्पन्न होतात. मात्र मला अशा सौख्यामध्ये रस नाही. त्यापेक्षा मला तुमच्या चरणापाशी जास्त सुख वाटते. त्यावर श्रीगुरू म्हणाले, तू जन्मभर कष्ट केलेस, परंतु तुझ्यातील तमोगुणामुळे तुला राजेपद भोगावेसे वाटते. सर्व इंद्रियाचे शमन करावे, इंद्रिये तृप्त करावीत, अन्यथा मन अतृप्त राहते आणि पुढील जन्मी मोक्ष प्राप्त होत नाही. इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी तू पुढील जन्मी मुलेंच्या वंशात जन्म घे आणि राज्यपद भोगण्याची इच्छा त्वरित पूर्ण कर. स्वामींचे हे वचन ऐकून धोबी कळून त्यास सांगता झाला, हे कृपासागरा, गुरुराया माझी उपेक्षा करू नका. मी तुमच्या चरणापासून दूर जाईन. आपण मला पुन्हा आपले दर्शन घडवावे. आपल्या अनुग्रहाने मला ज्ञान प्राप्त व्हावे. त्यावर श्रीगुरू त्यास म्हणाले, तू वैदूर नगरीत बिदर प्रांतात जन्म घे. तेथे काही कारणाने माझे येणे होईल. तुझ्या अंतकाळी मी तेथे तुझी भेट घेईन. माझी भेट घडताच तुला ज्ञान प्राप्त होईल. माझ्या वचनावर पूर्ण विश्वास ठेव. चिंता करू नकोस. माझे येणे नक्कीच घडेल. अन्य भूत कार्यासाठी मी अवतार धारण करेन.
संन्यस्त वृत्ती धारण केलेल्या संन्यासी वेशात माझे नाव तेव्हा नरसिंह सरस्वती असेल, असे सांगून श्रीगुरूंनी त्या धोब्यास निरोप दिला. श्रीगुरु चरणांचे स्मरण करीत धोबी श्रीगुरूंना वंदन करता झाला. श्रीगुरूंनी त्यास जवळ बोलावल्याने विचारले, तुला या जन्मात राज्यभोग उपभोगायचा आहे की पुढील जन्मी? तेव्हा धोबी म्हणाला, मी आता वृद्धपणात आहे, तेव्हा पुढील जन्मी बालवयात व तरुण वयात हे सौख्य भोगावे अशी इच्छा आहे. त्यावर श्रीपाद गुरु त्यास म्हणाले, आता लवकर जा आणि दुसऱ्या जन्मात हे भोग राज्यपद प्राप्त कर, आणि त्यास निरोप दिला. श्रीगुरूंनी निरोप देता क्षणीच धोब्याचे प्राण गेले आणि तो वैदूर नगरीत बिदर प्रांतात ब्लेंच कुळात तो जन्म घेता झाला. या धोब्याची कथा तुला पुढे विस्तारपूर्वक सांगेन, मात्र आता पुढील कथाभाग ऐक. सिद्धमणी नामधारकास म्हणाले, श्रीपादराय कुरवपूर येथे असताना त्यांचा महिमा व कीर्ती अपरंपार सर्वदूर पसरली. तो सर्व वृत्तांत सांगितल्यास कथाभाग बराच वाढेल. तेव्हा त्यांच्या पुढील अवताराविषयी जो प्रख्यात आहे ते मी सांगतो. अन्यथा श्रीगुरूंचे महात्म्य वर्णन करण्यास माझ्या वाणीला शक्ती कोठून येईल? मात्र हे सर्व काही श्रीगुरूंच्या कृपादृष्टीमुळे घडत आहे, यात नवल नाही. ह्या स्थानाचे महात्म्यही आहे. श्रीगुरू ज्या स्थानी राहतात त्या स्थानाचे महात्म्यही अपरंपार असते. हे सर्व काही अद्भुत आहे. याविषयीचे वर्णन तुला सांगेनच. या कुरवपूर क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे. जेथे सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या स्थानाविषयीचा वृत्तांत लक्षपूर्वक ऐका. कुरवपूर येथे काही काळ राहून श्रीगुरू पुढील अवतार घ्यावायचा असल्याने तेथून अदृश्य झाले. मृग नक्षत्री आश्विन वद्य द्वादशी या तिथीस श्रीगुरू गंगास्थानावर निजानंदी निमग्न झाले. लौकिकदृष्ट्या श्रीगुरू अंतर्धान पावले असले तरी कुरवपूर क्षेत्री ते दत्तावतार रूपाने निवास करून आहेत हे निश्चित आहे. श्रीपाद येती तेथे अदृश्यपणे निर्गुण स्वरूपात राहिले आहेत, त्यामुळे ते प्रत्यक्षात कोणालाही दिसत नाहीत. याविषयी विस्तारपूर्वक सांगेन असे सरस्वती गंगाधर सांगतात. जे मनाने निर्मळ पवित्र आहेत त्यांनाच अपूर्व अशा कुरवपूर क्षेत्री श्रीगुरूंचे दर्शन घडते. हे क्षेत्र भूमंडळात विख्यात असल्याचे मानले जाते. सिद्धमुनींनी नामधारकाला ही जी कथा सांगितली तीच कथा हा गंगाधरसूत सर्वांना विस्तारपूर्वक सांगत आहे. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा रजकाला वर प्रदान करणारा असा हा 9वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.